नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आजचा घटक आहे वक्तृत्व स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त गुण कसे मिळवावेत किंवा भाषण स्पर्धेमध्ये सर्वाधिक गुण कसे मिळवावे. अर्थात भाषण स्पर्धेमध्ये गुण जास्तीत जास्त मिळवण्यासाठी ती गुण विभागणी कशी असते हे या ठिकाणी आपण समजावून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो नमस्कार. आपण एखाद्या वक्तृत्व स्पर्धेत, सूत्रसंचालन स्पर्धेत किंवा भाषण स्पर्धेमध्ये सहभागी होत असतो. पण एक प्रश्न आपल्या सर्वांना कायम पडतो, तो म्हणजे भाषण अर्थात वक्तृत्व स्पर्धेमध्ये गुण नेमके कशावर मिळतात, होय ना? परीक्षक आपल्याला कोणत्या निकषांवर गुण देतात? आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्पर्धेमध्ये गुण कसे दिले जातात, त्याची संपूर्ण गुण विभागणी आणि प्रत्येक मुद्द्यावरती जास्तीत जास्त गुण कसे मिळवायचे हे अगदी सोप्या भाषेत मुद्देसूद तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करायला विसरू नका. की हा व्हिडिओ पाहिल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे, तयारी नेमकी तुमची होणार आहे आणि स्पर्धेमध्ये यश मिळवणं तुम्हाला सोपं जाणार आहे. स्पर्धेमध्ये गुण कसे दिले जातात याची मुद्देसूद माहिती. स्पर्धेत केवळ चांगलं बोललं म्हणून तुम्हाला गुण मिळत नाहीत, तर परीक्षक ठराविक निकषांवरती गुण देत असतात, हे आपण समजावून घ्या. सामान्यतः या वक्तृत्व स्पर्धेसाठी 3 परीक्षक असतात. प्रत्येक परीक्षक 40 गुण देतो आणि सरासरी काढून अंतिम गुण ठरवले जातात. चला तर मग या गुणांची सविस्तर विभागणी या ठिकाणी आपण पाहूया. 1. विषयाचं ज्ञान, म्हणजे जो तुम्ही भाषणासाठी विषय निवडला आहे त्याचं ज्ञान किंवा आशय यासाठी 10 गुण असतात. मग तुम्हाला दिलेल्या विषयाची किती खोली माहिती आहे हे पाहिलं जातं. यामध्ये मुद्दे अचूक आहेत का, वास्तवाशी सुसंगत आहेत का आणि उदाहरणे, संदर्भ, दाखले योग्य आहेत का, तर हे या ठिकाणी येतात. मग कसं तुम्हाला जास्त गुण मिळवायचे, तर विषय तुम्ही नीट समजून घ्या. फक्त पाठांतर नको, तर अर्थ समजून बोला. अनावश्यक भरकटू नका. जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी हे लक्षात ठेवा. 2. विषयाची मांडणीसाठी 10 गुण असतात. त्यामध्ये प्रस्तावना, मुख्य भाग, निष्कर्ष आहेत का, मुद्दे क्रमाने मांडले आहेत का, ऐकणाऱ्याला समजेल अशा रचनेत भाषण आहे का. मग या मुद्द्यानुसार जास्त गुण कसे मिळवावे. सुरुवातच तुम्ही प्रभावी आणि आकर्षक ठेवा. मुद्द्यांमध्ये सुसूत्रता ठेवण्याचं काम वक्तृत्व स्पर्धेत भाग घेणाऱ्यानं लक्षात ठेवलं पाहिजे. शेवट ठसकेबाज करा. 3. बोलण्याची शैलीसाठी 10 गुण असतात. त्यामध्ये आवाजातील चढउतार, शब्दांची निवड, आत्मविश्वास आणि देहबोली. कसं जास्त गुण मिळवायचे, स्पष्ट, हळू आणि ठाम बोला. डोळ्यात नजर घालून बोला. हातवारे योग्य प्रमाणात वापरा किंवा असू द्या. 4. श्रोत्यांवरील प्रभाव, यासाठी 5 गुण असतात. श्रोते लक्ष देऊन ऐकत आहेत का, भाषण कंटाळवाणं तर नाही ना, टाळ्या प्रतिसाद मिळतोय का. तर या ठिकाणी कसं जास्त गुण मिळवायचे, एखादी गोष्ट, प्रश्न किंवा उदाहरण त्या भाषणामध्ये वापरा. भावनिक टच ठेवा, स्पर्श ठेवा आणि तुम्ही श्रोत्यांशी संवाद साधताय अशा पद्धतीनं भाषण करा. 5. वेळेचं भान, यासाठी 5 गुण असतात. मग यामध्ये मुद्दे कोणते असतात, दिलेल्या वेळेत भाषण पूर्ण केले का, वेळ ओलांडली आहे का, घाई गडबड तर नाही ना, तर हे मुद्दे यामध्ये असतात. मग या मुद्द्यामध्ये जास्त गुण कसे मिळवावेत, त्यासाठी तुम्ही घरी अगदी घड्याळाची वेळ लावून सराव करा. मुद्दे आधीच मनात ठरवा आणि शेवटासाठी तुमचा वेळ राखून ठेवा. मित्रांनो, आता आपण या ठिकाणी सारांशामध्ये एकूण गुण विभागणी पाहणार आहोत. पुन्हा एकदा, घटक गुण, विषयाचे ज्ञान यासाठी 10 गुण असतात. विषयाची मांडणी यासाठी 10 गुण असतात. बोलण्याची शैली यासाठी 10 गुण असतात.
श्रोत्यांवरील प्रभाव यासाठी 5 गुण असतात. वेळेचे भान यासाठी 5 गुण, असे एकूण 40 गुण वक्तृत्व स्पर्धेसाठी असतात. मग मी मित्रांनो, स्पर्धा जिंकण्यासाठी केवळ चांगलं बोलणं पुरेसं नाही, तर त्यासाठी तुम्ही योग्य तयारी करायला हवी. तुमच्या भाषणाची सुयोग्य पद्धतीनं मांडणी केलेली हवी आणि परीक्षकांच्या दृष्टीनं विचार करणं फार महत्त्वाचं आहे. जर तुम्ही हे 5ही मुद्दे जर लक्षात ठेवले, तर तुमचे गुण आपोआप वाढतील आणि यश तुमचंच असेल. असं आणखीन सूत्रसंचालन, वक्तृत्व, भाषण कौशल्य यावर तुम्हाला जर मार्गदर्शन हवं असेल, तर निवेदक विठ्ठल पवार या YouTube चॅनलवरचे सर्व व्हिडिओ तुम्ही पहा. 100% तुम्ही उत्कृष्ट सूत्रसंचालक, भाषण करणारे व्हाल याची गॅरंटी मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला देतोय. धन्यवाद. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.